करतोय पारू आपण इथे? आदित्य सर, आपण प्रिया मॅडम आणि रोहित सरांचा साखरपुडा थांबवायचा आहे. पण कसा? हे बघा, अरे एवढ्या रात्री तुम्ही माझ्या घरी का आलात? रोहित सर, ते आम्हाला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. तुम्ही आमचं बोलणं ऐकून घ्याल का? अहो पण यावेळेस इतकं का महत्वाचं बोलायचं आहे? रोहित सर, प्रिया मॅडम आणि प्रीतम सरांचं एकमेकांवर लई प्रेम आहे. त्यांना लगीन करायचं आहे. ते एकमेकांशिवाय नाही जगू शकत. त्यांचं लगीन व्हावं म्हणून आम्हाला आबासाहेबांची परवानगी हवी आहे. आणि आबासाहेबांचं मन जिंकण्यासाठीच आम्ही इथं आलो होतो. म्हणजे तुम्ही त्यांच्या घरातले नोकर नाही आहात तर? नाही, हे आदित्य किर्लोस्कर, अहिल्यादेवी किर्लोस्करांचा थोरला मुलगा. आबासाहेबांच्या घरात नंदी म्हणून जे वावरत आहेत ते अहिल्यादेवी किर्लोस्करांचा धाकटा मुलगा प्रीतम किर्लोस्कर. हो सर. तुम्ही विलास का पाय काय पडतोय? अहो मी काही मोठ्या घरातला मुलगा नाहीये. माझे वडील शेती करतात. शिक्षणासाठी त्यांनी मला शहरात पाठवलं होतं. पण एकदा माझ्याकडे फीस भरण्यासाठी पैसे नव्हते, तर किर्लोस्कर एज्युकेशन ट्रस्टतर्फे माझी फीस भरण्यात आली. आणि आज म्हणूनच मी माझ्या पायावर उभं राहू शकलो. अहिल्यादेवी किर्लोस्करांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. पण आज त्यांच्या मुलांना अशा रूपात बघून मला खरंच आश्चर्य वाटतंय. नाही ते आम्ही पण एनिवे, मला सांगा, इनफॅक्ट ऑर्डर करा, मी तुमच्यासाठी काय करू शकतो? मी काही केलं तरी त्यांनी माझ्यावर केलेले उपकार नाही फिटणार. पण कुठेतरी त्यांच्या मुलांचे मी कामी पडलो याच्यातच मला समाधान वाटेल. रोहित सर, शक्य असेल तर एक काम करा. तुम्ही या लग्नातनं माघार घ्या. तुम्ही जर का प्रिया मॅडम बरोबर लगीन केलं ना तर 3 जीव कायमचे दुखावले जाते. तुमचं त्यांच्या बरोबर लगीन झालं ना तर प्रिया मॅडम सुखी नाही राहू शकत. प्रीतम सर त्यांच्या आयुष्यात सुखी नाही राहू शकत. आणि हे समजवत असताना तो याच्याशिवाय एकटी नाही जगू शकत. नाही, सगळं संपलंय आता. काहीच नाही होऊ शकत. गेले ते निघून. ऐक माझं, हे बघ, त्यांच्याबद्दल सगळं खरं कळल्यापासून आणि आपल्या इथं ते ज्या पद्धतीत राहिले त्यावरनं एक गोष्ट नक्की सांगू शकतो. दोघेही भाऊ लय जिद्दी आहेत. तुला इथून घेऊन गेल्याशिवाय ते जाणार नाहीत. जवळपासच असले पाहिजे कुठेतरी. तू एक काम कर, फोन लाव त्यांना. नाही, आता कशाचाच काहीच उपयोग नाहीये. हा बा नाही ऐकणार आहे. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? आहे ना? लाव मग फोन. अरे पण फोन लाव. प्रिया मॅडमचा फोन. हॅलो. हॅलो प्रीतम सर. प्रिया, प्रताप, अरे कुठे गेले? बघितलं माझ्या प्रेमाची ताकद? आलात ना माझ्याकडे? हो का? पण माझ्या प्रेमात जास्त ताकद आहे. अरे बघा ना, म्हणूनच तर तुम्ही माझ्यासाठी शहरातलं सगळं ऐशोआराम सोडून इथे गावात आलाय. ॲक्च्युली ना, म्हणजे बघा ना, हे सगळं किती सुंदर आहे. कोण कुठल्या शहरात राहणारा मी, माझं मजा लय आरामात जगत होतो.
अचानक गावात येतो काय? ते तुमच्याशी ओळख होते काय? तुम्हाला बघून माझी विकेट पडते. किती अनबिलिव्हेबल आहे ना सगळं. पण आज एक गोष्ट कबूल करायला हरकत नाही हा. कुठली? मी तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं ना, तेव्हा मला तुम्ही खूप अक्काऊ वाटला होता आता. माहिती आहे मला. हा पण त्यानंतर ते बदललं असं वाटतंय मला. प्रेमात पडलात ना माझ्या? नाही पण अजूनही आगाऊ वाटतो का मी तुम्हाला? नाही, आता मला असं वाटतं की तुमचा हात हातात घ्यावा आणि अख्खं आयुष्य घालावं. प्रिया मॅडम, तुम्ही ना मी एकदम परफेक्ट लाईफ पार्टनर आहात माझ्यासाठी. बघा ना, तुम्हाला भेटल्यापासून किती बदललोय मी. माझ्या आईला पण माझा अभिमान वाटतो आता. प्रीतम सर, ही सगळी प्रेमाची ताकद आहे. माणूस जेव्हा प्रेमात असतो ना, तेव्हा समोरच्याला आहे तसं स्वीकारतो, पण त्याच वेळी स्वतःमध्ये स्वतःहून बदल घडवून आणतो. हीच तर प्रेमाची ताकद आहे. मला ना तुमचे मोकळे केस खूप आवडतात. असं वाटतं ना, असंच एकमेकांच्या डोळ्यात बघून अख्खं आयुष्य काढावं.